आपण बघतो हे ब्रह्मकमळाचं छोटंसं लावलेलं रोपटं हे खूप मोठं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याला छानशी अशी कळी आलेली आहे आणि 2 दिवसामध्येच या ठिकाणी सुद्धा एक कळी आपल्याला दिसते। 2 दिवसामध्ये या कळीचं फुलामध्ये रूपांतर होणार आहे। गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आज 5वा दिवस आहे, उद्या विसर्जन आहे आणि 2 दिवसामध्ये नक्कीच हे कळी फुलामध्ये रूपांतरित होणार आहे। खूप सुंदर असं हे फूल असतं आणि अत्यंत भाग्यशाली असतं हे फूल। नक्कीच चांगले प्रकारचे गुड साईन देतात। या ठिकाणी आपण बघू शकतो ते एकच कशा प्रकारे पान हे छोटंसं हे लांबच्या लांब हे असं आपण बघू शकतो। या ठिकाणी लांबच्या लांब असं काठीसारखं ते वरती गेलेलं आहे आणि त्याला छोटे छोटे अशा पानं फुटतात वेगवेगळे आणि पानांनाच फांद्या फुटतात आणि या फांद्यांनाच या पानांनाच या ठिकाणी हे ब्रह्मकमळ लागत असतं। त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बघू शकतो हे आहे पारिजातीचं झाड आणि गणपती बाप्पा आलेले आहेत आणि गणपती बाप्पांच्या पूजेसाठी ही या ठिकाणी फुलं आपल्याला फुलांचा सडा सकाळी पडलेला आपल्याला दिसून येतो। एक मी 2 दिवसापूर्वी शॉर्ट्सचा व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये पहाटे 4 वाजता मी उठलो होतो आणि सकाळी या ठिकाणी खूप सुंदर अशी पारिजातीची फुलं आपण बघू शकतो। त्यांचा कलर किती सुंदर असतो, व्हाईट अँड त्याचं देठ असतं साधारण लालसर पिंकिश लालसर असतं, छान असतं आणि हे घरासमोर पारिजातीचं झाड असणं हे खूप भाग्याचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो, मी मगाशीच एक पाहिलं की हे सुद्धा पारिजातीचंच रोपटं या ठिकाणी उगवलेलं आहे, ते आपण उपटून ते दुसरीकडे लावणार आहोत। अशा प्रकारे जर अशी रोपं जर छोटी झाडाखाली बिया पडून ते छोटं रोप तयार होतं आणि ते आपण उपटून चांगल्या ठिकाणी लावलं तर नक्कीच त्याचं मोठ्या झाडामध्ये रूपांतर होतं। म्हणून अशा प्रकारची झाडं आपल्या घराच्या समोर दाराच्या समोर लावली पाहिजेत।